जय महाराष्ट्र म्हणून काही नाही 10-15 दिवस झाले घरी आलो होतो गाडीवरून, कारण की पोटाचा त्रास होता मला जरा. तर दवाखान्यात गेलो होतो. तर माझे आतडे सुजलेले आहेत पोटात. तर डॉक्टरनी गोळ्या औषध ट्रीटमेंट दिली होती 1 महिन्याची. तर मग 1 महिना रेस्ट करायला सांगितलं होतं त्यांनी. मग आता झाले 10-15 दिवस, पण मग घरचे म्हटलं की आता गाडीवर जायचं नाही, कारण घरी पण यायला भेटत नाही 1-1, 2-2, 3-3 महिने. मग म्हटलं काहीतरी करावं. मग मी रिक्षाचं लायसन काढलेलं होतं, पण आता परमिट काढायचं होतं. म्हटलं आता 10-15 दिवस गेले की परमिट काढून घेऊ, रिक्षा घेऊन टाकू. पण काल एक निर्णय आला सरकारचा की परमिट सध्या स्थगित करण्यात येते, द्यायची. आता काय करायचं? सरकार तर जनसामान्य लोकांचे तर विरुद्धच आहे. आता करायचं काय? ते म्हणतात बांगलादेशी लोकांना परमिट भेटायला लागलं, रिक्षा भेटायला. अरे मग तुम्ही RTO ऑफिसमध्ये लोक आहेत तुमचे, सगळं माणसं आहेत तुमचे. तुम्ही त्यांना सांगा ना चेकिंग करायला, हे करायला. आम्ही जे डॉक्युमेंट लागतो ते देतो ना. तुम्ही आमच्या पोटावर पाय काय मारताय? मग आम्ही दुसरा काय करायचं सांगा आता. बघा तुम्ही आता काय करायचं. आम्ही तर दुसरं काय करावं? नाईलाज आहे. आता 4 व्हीलर उतरावं लागेल हप्त्यावर. आता दुसरा नाईलाज आहे काही. तेच होतं ना, मग असं जीवाची पेक्षा बोजा होतो ना मग अंगावर. 4 व्हीलर घ्यायची. रिक्षा कसं आहे ना, आपलं नॉर्मल याच्यात होता, थोडेफार पैसे भरून हप्ते फेडले असते आपण. मग काय सरकारला काहीतरी लोकांच्या विरोधातच करायचं आहे. चालतंय मग आता काय, काहीतरी सहन करावं लागेल. आता आजपर्यंत सहन करतच आलं आहे का नाही. आता काय, माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणजे त्याला मेहनत करावंच लागणार आहे, काही ना काही करून. मरेपर्यंत त्याला सुख नाहीच, तर काही ना काही करावंच लागणार आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.